रक्षाबंधन असो किंवा लाडक्या बाप्पांचा पहिला नैवेद्य, घरात काहीतरी गोडधोड असल्याशिवाय सणाची मजा येतच नाही. तोंडात टाकताच विरघळणारी ही पारंपरिक रेसिपी नाही ट्राय केली तर काय केलं. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने नारळाची वडी बनवूया. नमस्कार मंडळी, मी सोनल आणि खमंगकट्टा बाय सोनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. रक्षाबंधन असो वा लाडक्या बाप्पांचा नैवेद्य, घरातली ही गोड गोड लगबग मनाला वेगळाच आनंद देऊन जाते. आणि म्हणूनच या दोन्ही सणांचा गोडवा आणखी वाढवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची वडी. वडी अगदी पांढरी शुभ्र आणि मस्त व्हावी यासाठी मी इथे ताजा ओला नारळ घेतलाय आणि याचे कवर मी आधीच व्यवस्थित काढून घेतले आहे. त्यानंतर सुरीने बारीक तुकडे करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे. हा नारळ झटपट व्हावा म्हणून मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते. तुमच्याकडे खवणी असेल तर तुम्ही नारळ छान खवून पण घेऊ शकता. चला तर मग वडीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 कप बारीक केलेला किंवा खवलेला ओला नारळ, 1 कप साखर, वडी मऊ होण्यासाठी अर्धा कप दूध, 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ. मी इथे पसरट आणि जाडबुडाची कढई घेतली आहे. त्यात घालूया 1 चमचा तूप. भांड नेहमी थोडं पसरट घ्यायचं, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित आणि एकसारखं परतायला खूप सोपं जातं. हे बघा, तूप छान सगळीकडे पसरवून घेतलंय, जेणेकरून आपलं मिश्रण कढईला मुळीच चिटकणार नाही. आता यात टाकूया हा आपला 2 कप बारीक किसलेला नारळ. नारळ घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नारळाचा मागचा जो कडक काळा किंवा तपकिरी भाग असतो तो शक्यतो काढून टाका. त्यामुळे आपली वडी एकदम पांढरीशुभ्र आणि मस्त दिसते. हा नारळ आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. हे बघा, आपला नारळ छान परतून झाला आहे आणि मस्त असा खमंग वास सुटलाय. आता यात घालूया आपली 1 कप साखर आणि सोबतच अर्धा कप दूध. दुधामुळे आपली वडी अजिबात कडक किंवा रबरासारखी होत नाही, तर ती अगदी मऊ आणि दाणेदार होते. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि हो, जसजशी साखर वितळेल तसं हे मिश्रण थोडंसं पातळ किंवा सैलसर होईल. पण अजिबात घाबरायची गरज नाही. ते सतत ढवळत राहायचं, मिक्स करत राहायचं. जराही हात थांबवला तर हे मिश्रण खाली कढईला लागू शकतं आणि मग करपण्याची शक्यता असते. त्यामुळे न थांबता अगदी मन लावून हे मिश्रण हलवत राहायचं. खरं सांगू, हे पदार्थ बनवताना हातापेक्षा जास्त आपल्या मनातील भावना महत्त्वाची असते. सण असो किंवा उत्सव, जेव्हा आपण प्रेमाने आणि आपुलकीने घरात काहीतरी गोडधोड बनवतो ना, तेव्हा त्या प्रत्येक घासात एक वेगळंच प्रेम असतं. आणि आज ही नारळाची वडी बनवताना मला अगदी तसंच छान वाटतं. हे बघा, साखर अगदी व्यवस्थित विरघळली आहे आणि मिश्रण घट्ट होऊन कढई सोडायला लागलं. या स्टेजला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे. हे मिश्रण तयार झालंय कसं ओळखायचं, तर अशा पद्धतीने थोडं मिश्रण घ्यायचं आणि त्याची छोटी गोळी तयार करून बघायची. जर ती गोळी हाताला अजिबात चिटकत नसेल आणि छान गोल आकार येत असेल तर समजायचं आपली वडी सेट होण्यासाठी अगदी तयार आहे. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे, पण हे मिश्रण थोडं तयार व्हायचं बाकी आहे. त्यामुळे मी हे परत थोडं परतवून घेते, जेणेकरून आपली वडी अगदी परफेक्ट सेट होईल. आता वेलची पूड घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वा, वेलची पूडमुळे काय मस्त सुगंध सुटला आहे. हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार आहे. आता आपण ह्या स्टेजला थोडं चिमूटभर मीठ टाकून घेऊ. गोड पदार्थात अगदी चिमूटभर मीठ घातलं की साखरेची गोडी अगदी बॅलन्स होते आणि वडीला अगदी खमंग आणि मस्त चव येते. या स्टेजला गॅस बंद करून घेते. आता मी एका टीनमध्ये थोडं तूप लावून त्यावर बटर पेपर ठेवून छान ग्रीस करून घेते. तुम्ही एका ताटात थोडं तूप लावून पण ग्रीस करू शकता. आता आपण हे गरम गरम मिश्रण टीनमध्ये ओतून घेऊ. आता मी काय करते बघा, एखादी सपाट तळाची वाटी किंवा माझ्याकडे अशा प्रकारे चमचा आहे, त्याच्याने मी व्यवस्थित पसरवून घेते आणि छान दाबून घेते. आणि हो, कोपरे व्यवस्थित सेट करायचे, म्हणजे आपल्या वड्या एकसारख्या आकारात बाहेर येतात. आता याला रूम टेम्परेचरवर अर्धा ते 1 तास असंच सेट करायला ठेवून देऊ. हे बघा, आपली वडी छान सुंदर सेट झाली आहे. आता आपण ही अलगद काढून घेऊ. हे बघा, आपली वडी छान सेट झाली आहे. आता आपण हव्या त्या आकारात ती कापून घेऊ. हे बघा, चाकूने कापतानाच लक्षात येत आहे की आपली वडी किती छान मऊ आणि परफेक्ट झाली आहे. आता या कापलेल्या वड्यांवर
थोडे पिस्ताचे तुकडे लावून घेऊ, म्हणजे आपल्या या वड्या झकास आणि सुंदर दिसतील. बघा, आहे का नाही अगदी सोपी आणि तोंडाला पाणी आणणारी रेसिपी. या रक्षाबंधनला आणि आपल्या लाडक्या बाप्पांच्या नैवेद्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि घरात सगळ्यांना खाऊ घाला. मी तर खाऊ घातली, तुम्ही पण नक्की खाऊ घाला. खाणारे नक्की विचारतील, ही इतकी मऊ वडी कशी बनवली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करा. खमंग कट्टा बाय सोनलला या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या लाडक्या मैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत पटकन शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच एका मस्त खमंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि गोड गोड खात राहा. बाय बाय.